सर्वांना सप्रेम जय भीम. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाकरुण तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, माता रमाई, माता जिजाऊ, माता भीमाई यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करतो आणि माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करतो. आदर्श पत्नी. माझा आजचा विषय आहे आदर्श पत्नी रमाई भीमराव रामजी आंबेडकर. आदर्श पत्नी कशी असली पाहिजे हे रमाई मातेच्या संस्कारातून, जीवनपटातून आपण समजून घेऊयात. रमाई मातेचे बालपण, जीवनक्रम आणि सामाजिक कार्य या बाबतीमध्ये आपण थोडक्यात आजच्या विषयातून समजून घेऊयात. 7 फेब्रुवारी 1898 रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुका वरंदे गाव. भिकू धोत्रे व रुक्मिणी धोत्रे या कुटुंबामध्ये एक कन्यारत्न जन्माला आलं. तिचं नाव रामी ठेवण्यात आलं. रामी हीच मोठ्यापणे रमाई भीमराव रामजी आंबेडकर झाली. रमाई मातेला 3 भावंड होती. गौरा आणि शंकर हे 2 भावंड व रमाई मातेची मोठी बहीण अक्का हिचा विवाह बालपणीच झालेला होता. रामी ही घरामध्ये मोठी मुलगी होती. रामी लहानपणापासूनच चिकित्सक वृत्ती, चौकस बुद्धी आणि कुशाग्र होती. दिसायला ती फार सुंदर होती, हुशार देखील होती. लहानपणापासूनच ती संस्कारी होती. तिच्यावर धार्मिक व सांस्कृतिक संस्काराचा, विचारांचा पगडा बसलेला होता. भिकू धोत्रे हा हरणी बंदरावर हमालीचं काम करत होता. माशांच्या टोपल्या उचलून जहाजीमध्ये ठेवायचा व मासे भरण्याचे काम करत असे. 10 मैल अंतरावर तो रोज कामाला जात असे. सकाळी 10 किलोमीटर अंतरावर चालत जाई आणि संध्याकाळी 10 किलोमीटर अंतरावर पुन्हा घरी परतत असे. रुक्मिणी ही आजारपणाने ग्रासलेली होती व सर्व जबाबदारी ही रामीवर पडलेली होती. रुक्मिणी माता ही व्रतवैकल्य करून व उपास तापास करून ती आजाराने तिचं शरीर जीर्ण झालेलं होतं. मुलाच्या हवेसापोटी तिने देवदेवतांना नवस केलेले होते, उपास तापास करत होते, त्यातच ती आजारी होती. रामीच्या जीवनातील बालपणातील काही संस्कारिक प्रसंग सांगतो. रामी ही 3 वर्षाची असतानाच रामीवर आईने काही गोष्टींची आयुष्यामध्ये लागणाऱ्या संस्कारांची जडणघडण लहानपणीच त्यांना घडवलेली होती. त्यातील एक एक्झाम्पल सांगतो. या उदाहरणासहित आपण ते थोडक्यात जाणून घेऊया. एक दिवशी एक प्रसंग असा झाला की रामीच्या शेजारच्या काकूने रामीला काही गोष्टी आणण्यासाठी सांगितल्या व त्या कामाच्या मोबदल्यामध्ये रामीला काही रुपये बक्षीस दिले. ते पैसे घेऊन रामी हर्ष उल्हास आणि आनंदाने आईकडे धावत पळत गेली व आईला ते पैसे दाखवले. घरामधली परिस्थिती फार बिकट होती. शंकर लहान होता तर रामीची आई आजारी होती. घरात पैशाची निकड होती, परंतु रामीच्या आईने ते पैसे न ठेवता रामीला 2 धपाटे देऊन सांगितले की कोणाला जरी मदत केलीस किंवा परोपकार केली, कोणाची सेवा केलीस तर त्याबद्दल मोबदला घेऊ नकोस. ते पैसे परत देण्यासाठी रामीला तिने पिटाळले. रामीने जाऊन ते पैसे परत दिले. याच्यातूनच रामीला असा एक संस्कार मिळाला की कोणतीही गोष्ट करत असताना निस्वार्थ भावनेने केलेली पाहिजे. कोणालाही मदत करत असताना, कोणावर परोपकार करत असताना कुठल्याही प्रकारचा मोबदला घेतलेला नाही पाहिजे. हा संस्कार रामीला लहानपणापासूनच तिच्या आईने शिकवलेला होता. दुसरा प्रसंग जीवनामध्ये असं सांगितला जातो की रामी ही काम करण्यासाठी थोडासा कंटाळा करत असे, परंतु रुक्मिणी रामीला घरकामच शिकवत असे. घरातील भांडी घासण्याचं काम रामीला तिने सांगितलेले होते. भांडी घासत असताना बरेचसे भांडी ही स्वच्छ निघत नव्हती, म्हणून रामीच्या आईने म्हणजे रुक्मिणीबाईने तिला परत ते काम सांगितले. एक भांड असं चकचकीत निघालं, स्वच्छ निघालं. तिने ती भांडं घेऊन आईपाशी गेली आणि तिने सांगितले की आई हे बघ, भांडं किती खूप सुंदर आणि चकचकीत निघालेलं आहे, एकदम स्वच्छ केलेलं आहे. त्यावरून रामीच्या आईने रामीला सांगितले, एक गुण असं सांगितलं, एक संस्कार असा शिकवला की हे बघ म्हणजे रामी, काम करत असताना फक्त ते स्वच्छ असलं पाहिजे अशातला भाग नाहीये. ते घरातले कोणतंही काम करत असू दे, घर स्वच्छ करणं असू दे, भांडी घासणं असू दे, कपडे धुणं असू दे, एवढंच फक्त स्वच्छ ठेवलेलं नाही पाहिजे. तर घरातील प्रत्येक व्यक्तीच्या विषयी स्वच्छ भावना असणं गरजेचं आहे, निस्वार्थ भावना असणं गरजेचं आहे. मनावरील
मळ भुरसटलेले विचार दूर करून मनावर साचलेला मळ देखील आपल्याला स्वच्छ करता आला पाहिजे. जळमटलेली मने, भुरसटलेली मने देखील स्वच्छ करणं गरजेचं आहे.